नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक फार मोठं जन आंदोलन मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसापासून सुरू आहे। मागील तब्बल 50 दिवसापासून मराठा आंदोलनाची ही जी काही धगधगती ज्वाला आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि अगदी ग्रामीण भागापर्यंत सुद्धा मराठा आरक्षणाची ही धग निर्माण झालेली आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा प्रवास याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आरक्षणाचे जनक आपण राजर्षी शाहू महाराज यांना म्हणतो। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यापूर्वी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जे कुणबिकी आहे, ज्याला आपण कुणबी म्हणतो, जे शेती हा व्यवसाय करतात आणि महाराष्ट्रामधला बहुसंख्य समाज हा कुणबिकी किंवा कुणबी असणारा आहे आणि तो मराठा समाज आहे, अशा प्रकारचे पुरावे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुस्तकात आपल्याला सापडतात। महात्मा ज्योतिराव फुले यांनी आरक्षण असावं, सामाजिक आरक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला होता आणि या सामाजिक आरक्षणाचं पहिलं तत्व किंवा सामाजिक आरक्षण देण्याची सुरुवात जी आहे ती कोल्हापूरच्या संस्थानामध्ये छत्रपती शिवाजी राजांचे वंशज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 मध्ये एक आदेश काढला आणि त्या आदेशामुळे त्यांच्या कोल्हापूर संस्थानातील इतर मागासवर्ग जे आहेत किंवा जे काही मागासवर्गीय आहेत या सर्व मागासवर्गीयांना त्यांच्या प्रशासनातील 50% जागा राखीव ठेवण्याचा आदेश महाराजांनी पारित केला आणि तो आदेश एका महिन्याच्या आत त्या ठिकाणी लागू व्हावा आणि त्याचं या ठिकाणी त्यांना कळवावं की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या लोकांची नेमणूक 50% आरक्षणावर केलेली आहे। 50% आरक्षणाची जी काही छत्रपती शाहू महाराजांची कल्पना होती त्यानंतर या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये 50% जागा ह्या मागासवर्गीय समाजाची राखीव करण्यात आल्या। या 50% जागांमध्ये सुद्धा मराठा समाज हा कुणबी समाज आहे, हा शेती करणारा समाज आहे आणि शेतीशी निगडीत काम करणारा समाज आहे। म्हणून या ठिकाणी शाहू महाराजांनी त्या कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच मानून त्यांचा सुद्धा समावेश हा मागासवर्गीय 50%च्या राखीव जागेमध्ये केलेला दिसून येतो। जसजसा काळ पुढे सरकला तसतसं इंग्रजांचं राज्य 1947 ला संपलं आणि 1947 च्या जवळपास हा जो काही मराठवाडा भाग आहे जो निजामाच्या ताब्यात होता त्या निजामाच्या ताब्यामध्ये असलेल्या मराठवाड्याला सुद्धा कुणबी आणि मराठा एकच मानून त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी मिळत होतं। 1881 आणि 1931 ची जी काही जातीनिहाय जनगणना झाली त्या जातीनिहाय जनगणनेमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी हा एकच प्रवर्ग आहे किंवा एकच जात आहे, तो म्हणजे शेती करणारे आणि शेती करणारे मराठी आणि कुणबी हे एकच असल्यामुळे त्यांना साधारणतः 1950 पर्यंत अशा प्रकारे हे आरक्षण मिळत होते। स्वतंत्र भारतामध्ये 1946 च्या दरम्यान जे भारताचं संविधान लिहिलं त्या संविधानातलं पहिलं कलम म्हणजे 340 जे कलम आहे ते 340 कलम आरक्षणाच्या संदर्भात आपण बोलतोय। 340 जे कलम आहे ते इतर मागासवर्गीय समाजाचा आहे आणि इतर मागासवर्गीय समाज हा ओबीसी समाज आहे। म्हणजे 341 या कलमाच्या अंतर्गत अनुसूचित जातींना आरक्षण दिले, 342 या घटनेच्या त्या कलमाच्या अंतर्गत अनुसूचित जमातींना आरक्षण दिले आणि त्याच्याही आधी 340 जे कलम आहे ते ओबीसी समाजाचं कलम आहे। परंतु संविधान निर्मात्यांना संविधान तयार करण्याच्या या अल्प कालावधीमध्ये देशातील कोणकोणत्या जाती ह्या ओबीसी मध्ये येतात त्याची निश्चित आकडेवारी त्या काळात नव्हती आणि त्यामुळं 1931 च्या नंतर जातीनिहाय जनगणना झाली नव्हती आणि त्यामुळं नेमका ओबीसीचा प्रवर्ग कोणता आहे हे काही ठरवलं गेलं नाही आणि अशी तरतूद केली गेली की राष्ट्रपतींनी ओबीसीसाठी मागासवर्गीय आयोग नेमावा आणि त्या आयोगाने ओबीसीचा प्रवर्ग निश्चित करून
ओबीसींना 50 ते 52% जो ओबीसी आहेत त्यांना सुद्धा या आरक्षणाच्या प्रवाहात आणावं, जेणेकरून हा ओबीसी जो मागासलेला आहे त्यांना सुद्धा देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होता येईल आणि त्यांची सुद्धा प्रगती होईल। अशा प्रकारे भारताच्या संविधानामध्ये 340, 341, 342 ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असे 3 प्रवर्ग करण्यात आले आणि त्या प्रवर्गामध्ये अनेक जातींची त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते। अशा प्रकारे महाराष्ट्रातलं जे काही आंदोलन आहे ते मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे अनेक कागदोपत्री पुरावे आहेत। ज्या विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते, त्यांनी त्यांच्या विदर्भामध्ये आणि अमरावती विभागामध्ये प्रामुख्याने मराठा आणि कुणबी एकच आहेत म्हणून त्यांनी त्या 60च्या दशकामध्ये त्या ठिकाणच्या मराठ्यांना आणि कुणबींना आवाहन केलं की आपले दाखले घेत असताना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे दाखले घ्या। आणि त्या अमरावती विभागामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर जो कुणबी वर्ग होता, मराठा वर्ग होता, तो वर्ग मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी अशा प्रकारचे जात प्रमाणपत्र त्यांनी त्या काळामध्ये काढले। त्या काळामध्ये मराठवाड्यातल्या काही लोकांनी या जात प्रमाणपत्रासाठी त्यांच्या प्रमाणपत्रावर मराठा लिहिण्याचा आग्रह केला आणि त्यामुळं अशा प्रकारची पंचायत निर्माण झाली की ज्यावेळी मंडल आयोग लागू झाला 1980च्या दशकामध्ये मंडल आयोग त्या ठिकाणी स्थापन झाला आणि मंडल आयोगाने भारतातल्या ओबीसीच्या जातीचा सर्वे केला आणि ओबीसीच्या जातीचा सर्वे केल्यानंतर त्यांच्या मंडल आयोगाच्या लक्षामध्ये आलं की भारतामध्ये अनेक जाती ह्या बॅकवर्ड क्लासेस आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून आपण त्याला ओबीसीच्या जाती, आणि त्या ओबीसीच्या जातीमध्ये मात्र मराठा ही जात न घेता कुणबी ही जात त्या ठिकाणी त्या ओबीसीच्या यादीमध्ये आहे आणि म्हणून ज्यांनी कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र काढलं ते सगळे मराठा, शेती करणारे मराठा हे आपोआपच ओबीसी प्रवर्गामध्ये गेले आणि ज्यांनी प्रमाणपत्रावर केवळ एकच उल्लेख केला मराठा म्हणून त्यांना मात्र मंडल आयोगाने ओबीसीची सवलत देण्यासाठी त्यांच्या यादीमध्ये समावेश न केल्यामुळं मराठा हा समाज ओपन मध्ये गृहीत धरण्यात आला। वास्तविक पाहता कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी हे सर्व एकच आहे, शेती करणारी जमात आहे। महाराष्ट्रामध्ये 30 ते 35% लोकसंख्या ही मराठा कुणबी समाजाची आणि तो प्रामुख्याने समाज हा शेती करणारा समाज आहे। ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्यांच्या कुणबीमध्ये जे काही सरदार होते, काही जहागीरदार होते, काही वतनदार होते, त्यांच्याकडे जमिनी होत्या आणि जमीनदारांचा हा वर्ग स्वतःला या कुणब्यांपेक्षा थोडासा श्रेष्ठ समजायचा आणि त्यामुळे अशा लोकांनी त्या ठिकाणी या ओबीसी आरक्षणाला विरोध केला। परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आव्हानाला ज्या लोकांनी प्रतिसाद दिला ते सगळ्यांची त्या ठिकाणी ओबीसीच्या प्रवर्गामध्ये त्यांना सवलती मिळाल्या। मग मराठवाड्यामध्ये जे काही 8 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जो काही मराठा आहे आणि विदर्भाचा जो मराठा आहे कुणबी आहे तो एकच आहे, याचे असंख्य पुरावे आहेत। विद्यमान सरकारने सुद्धा ज्यावेळी जवळपास 1 कोटी लोकांच्या नोंदी तपासल्या त्याच्यामध्ये 11,000पेक्षा जास्त नोंदी त्या कुणबी मराठा एकच असल्याचे सापडले आणि त्यामुळे 1881 असेल किंवा 1931 ची जाती न्याय जनगणना असेल या सगळ्यांचा जरी आधार घेतला आपण तरी मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच असल्याचं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळं जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामध्ये अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मागील 50 दिवसापासून आंदोलन करतात। मागे त्यांनी 17 दिवस उपोषण केलं। खरं म्हणजे महात्मा गांधीजीच्या नंतर या देशामध्ये सर्वाधिक उपोषण जर कोणी केलं असेल तर ते मला वाटते मनोज जरांगे पाटील। त्यांनी आता पुन्हा एकदा शासनाला मुदत दिली, 30 दिवस शासनाने मागितले, त्याला 40 दिवस दिले, पण या 40 दिवसामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटला गेला नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा 14 ऑक्टोबरला त्या ठिकाणी अंतरवली सराटी या ठिकाणी जवळपास मराठा बांधव ज्या सभेला आले होते असं सांगितलं जाते की ती सभा जवळपास 1 कोटीच्या आसपास होती। जगामधली एवढी मोठी सभा आणि या सभेला आलेली ही सगळी मराठा बांधव जी आहेत ही सर्व स्वतःचा पैसे खर्च करून स्वतःची त्या ठिकाणी भाकरी बांधून
स्वतःचं पाणी सोबत घेऊन त्या ठिकाणी त्या सभेला आली होती, हे विसरून चालणार नाही. आणि अशी जवळपास जगातली सगळ्यात मोठी सभा आंतरवली सराटीमध्ये जवळपास 1 कोटी मराठा बांधवांची ती सभा त्या ठिकाणी झाली. आणि महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही जर लवकरात लवकर हा प्रश्न नाही सोडवला तर पुन्हा हे आंदोलन चिघळणार आहे. परंतु या ठिकाणी शांततेनं आंदोलन झालं पाहिजे याचाही पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला. याचा परिणाम असा झाला की सगळ्या गावोगावी त्या ठिकाणी साखळी उपोषणं सुरू झाली आणि सरकार समोर जी काही मुदत होती 24 ऑक्टोबरची ती संपली आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले. उपोषणाचा 9वा दिवस आला, त्यांची प्रकृती खालावत आली आणि सरकारने सर्व पक्षीय बैठक घेतली आणि त्याच्यात असं ठरलं की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुदत मागून घ्यायची. आणि काल हे सरकारचं शिष्टमंडळ, त्यांचे काही मंत्री आणि जे आयोग नेमले होते त्या आयोगाचे अध्यक्ष मग न्यायमूर्ती गायकवाड साहेब असतील आणि दुसरे एक न्यायमूर्ती होते, तर असे न्यायमूर्ती त्या ठिकाणी गेले आणि मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी अशी विनंती केली की आम्ही आरक्षणावर ठाम आहोत, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आम्ही ते देणार आहोत, परंतु आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून हे सगळा डाटा तयार करायचा इंपिरियल डाटा आणि त्यामुळे आम्हाला अजून 2 महिन्याची मुदत आपण दिली पाहिजे. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या अंती उपोषणाच्या 9व्या दिवशी जरांगे पाटील यांनी काय केलं, आपलं उपोषण स्थगित केलं. काही दिवसांसाठी सरकारला 2 महिन्याची मुदत दिली आणि 24 डिसेंबरपर्यंत 2 जानेवारीपर्यंत साधारणतः या कालावधीपर्यंत मराठ्यांचा समावेश कुणबी या प्रवर्गामध्ये करून मराठ्यांना संविधानावर टिकणारं आरक्षण मिळावं, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण मिळावं, यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली. आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे काही आमरण उपोषण आरंभलं होतं ते आमरण उपोषण त्यांनी त्या ठिकाणी स्थगित केलं आणि शासनाला 2 महिन्याची मुदत दिली. मुळात हा जो काही मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो 1981 मध्ये अण्णासाहेब पाटील जे माथाडी कामगाराचे नेते होते त्यांनी 1981 मध्ये आणि 1982 मध्ये मोठं आंदोलन काढलं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी ज्या काही 11 मागण्या केल्या होत्या त्या 11 मागण्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी सर्वप्रथम मागणी त्या ठिकाणी केली. या आंदोलनाचे जे काही तत्कालीन मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले यांनी ते आंदोलन अशा प्रकारे एवढं मोठं होत आहे म्हणून त्यांनी सुद्धा तो प्रश्न ऐरणीवर घेतला आणि मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा 40-45 वर्षापासून अशाच प्रकारे ते भिजत घोळणं ज्याला म्हणतात तसं प्रकारचा तो लांबच चाललेला आहे. आणि 1982 मध्ये बाबासाहेब भोसलेंचं सरकार बदललं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा बासनात गुंडाळला गेला म्हणून आपण त्याला किंवा मागे पडला. त्यानंतर सातत्यानं मराठा समाजाने मोर्चे काढले आणि 2008 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठी मागासवर्गीय आयोग निर्माण करण्यात आला. 1995 मध्ये पण मागासवर्गीय आयोग निर्माण करण्यात आला. 1995च्या मागासवर्गीय आयोगामध्ये त्यानंतर त्याचा आवाज 2000 मध्ये आला. 2000 मध्ये आल्यानंतर 2008 मध्ये पुन्हा एक बापट आयोग नेमण्यात आला. बापट आयोगाने मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याला विरोध केला आणि 2013 मध्ये नारायण राणे समिती आली. नारायण राणे समितीने अभ्यास करून मराठ्यांना कुणबी प्रवर्गामध्ये आरक्षण देता येतं अशा प्रकारची शिफारस केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली. पण मराठ्यांना वास्तवात आरक्षण मिळालं नाही. मराठ्यांचं आरक्षण जाहीर झालं. मराठ्यांना गायकवाड आयोगाने जे काही आरक्षण दिलं 16% अशा प्रकारे शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही 16% आरक्षण मराठ्यांना देऊ आणि मग मराठ्यांना 16% आरक्षण दिल्यानंतर मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध काही लोकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात गेला आणि मराठा आरक्षण जे दिले गेलं 16% ते स्पेशल म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करून एसीबीसी नावाचं आरक्षण त्या मराठ्यांना दिलं गेलं 16%, परंतु ते सुद्धा न्यायालयामध्ये गेलं आणि न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली.
न्यायालयाने स्थगिती आणली आणि त्याच्यावर 16%च्या ऐवजी मराठ्यांना 12% आरक्षण शिक्षणामध्ये आणि 13% आरक्षण नोकऱ्यांमध्ये अशा प्रकारची तरतूद करून ते देता येईल अशा प्रकारे गायकवाड आयोगाचा त्या ठिकाणी आधार घेऊन सांगितलं. आणि हेही सांगितलं की इंदिरा साहनी जे प्रकरण आहे 1992चं, ते इंदिरा साहनी प्रकरण हे 50%ची मर्यादा देणारं असलं तरी सुद्धा हा प्रश्न त्या इंदिरा साहनी निर्णयाच्या किंवा त्या केसच्या अगेन्स्ट जाणारा नाही. आणि अशा प्रकारे 12 आणि 13% आरक्षण दिल्यानंतर काही लोक पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयात प्रश्न केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं जे 5 जजचं बेंच त्या ठिकाणी स्थापन केलं, त्या बेंचच्या समोर हा प्रश्न गेला आणि त्या बेंचच्या समोर याच्या विरोधामध्ये लोकांनी सांगितलं की इंदिरा साहनी जो 1992चा खटला होता, इंदिरा साहनी विरुद्ध त्या ठिकाणचा, तर या इंदिरा साहनी खटल्यामध्ये 9 जजचं बेंच बसलं आणि 9 जजच्या बेंचने 6-3 असा निर्णय दिला आणि सांगितलं की या देशामध्ये 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही. परंतु अपवादात्मक स्थितीमध्ये तुम्हाला ती 50%ची मर्यादा ओलांडता येईल असंही त्याच जजमेंटमध्ये सांगितलंय. आणि मग या 5 जजच्या बेंचनी काय केलं, मराठा आरक्षण 3-2 मतांनी फेटाळलं आणि सांगितलं की इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये 50%ची जी मर्यादा दिली ती आम्ही ओलांडू शकत नाही आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक आम्ही का मानावं, तशा प्रकारचे तुम्ही आम्हाला पुरावे द्यायला हवे होते, ते दिले नाही आणि याच्या आधारे मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. अनेक लोक त्या ठिकाणी, अनेक माझ्या मराठा बांधवांच्या मुलांनी त्या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केल्या, अनेक ठिकाणी उपोषणं झालेली आणि हा असा प्रकारचा प्रश्न केंद्र सरकारने 2018 मध्ये ती 102वी घटना दुरुस्ती केली. असं मानलं जाते की त्या घटना दुरुस्तीनुसार राज्यामध्ये जो काही मागासवर्गीय आयोग निर्माण करण्याची राज्याची जी काही अधिकार क्षेत्र होतं ते केंद्राने 102व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्राकडे घेतलेले आणि केंद्राच्या सरकारला आता त्या ठिकाणी मागासवर्ग आयोग निर्माण करावा लागेल आणि मागासवर्ग आयोग निर्माण करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो आणि राष्ट्रपती जेव्हा मागासवर्गीय आयोग निर्माण करतील त्या मागासवर्गीय आयोग निर्माण केल्यानंतर त्या आयोगामध्ये ज्या काही सांगितलं जाईल त्याच्या आधारे राष्ट्रपती हे अशा प्रकारचा प्रवर्ग निर्माण करू शकतील अशी तरतूद 102व्या घटना दुरुस्तीमध्ये 2018 मध्ये झाली. पण त्याला अपवाद आहे. 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली आणि घटनेमध्ये दुरुस्ती केली. 103 घटना दुरुस्ती आणि या घटना दुरुस्तीने EWS नावाचं जे काही आरक्षण आहे ते देण्यात आलं आणि ह्या घटना दुरुस्तीने आरक्षणाची जी मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने ठरवली ती 50%ची मर्यादा पुढे गेलेली आहे. आता 59.50% म्हणजे जवळपास 60% आरक्षण केंद्रात झाले. म्हणजे 50% आधीचं आरक्षण आणि EWSचं 10% आरक्षण असं 60%च्या जवळपास आरक्षण केंद्रात झालेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की आम्ही 50%ची मर्यादा ओलांडू शकत नाही. मग 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला की EWS मध्ये दिलेलं आरक्षण हे वैध ठरलं कारण तशी घटना दुरुस्ती त्यांनी केली होती 104वी घटना दुरुस्ती आणि घटनेच्या कलमामध्ये 15(5) मध्ये आणि 16(5) मध्ये अशा प्रकारची दुरुस्ती करून त्या ठिकाणी EWS नावाचं आरक्षण 10% देण्यात आलं. ज्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये कुठेही मोर्चे निघाले नाही, कोणत्याही समाजाने मागणी केली नाही, तरी विद्यमान सरकारने 10% आरक्षण देतं आणि 40 वर्षापासून मराठ्यांची जी काही मागणी आहे, मराठा बांधवांची जी मागणी आहे ती मागणी मात्र 40 वर्षापासून तशीच राहते. हे कुठेतरी आपल्याला अस्वस्थ करणार आहे. म्हणून या सर्व प्रवर्गाचा किंवा मराठा प्रवर्ग आणि कुणबी प्रवर्ग एकच असल्यामुळं या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये केली आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं वादळ या महाराष्ट्रभर भोंगावत राहील. आता 2 महिन्याचा कालावधी महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाला विनंती आहे किंवा सर्वच मराठा बांधवाच्या वतीनं विनंती आहे की महाराष्ट्रातलं वातावरण, महाराष्ट्रातली शांतता कायम राहावी, महाराष्ट्रातल्या मागासलेल्या मराठ्यांना
कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आणि कुणबी खरं म्हणजे एकच आहे. कारण कुणबी आणि मराठा हे सगळे शेती करणारे आहेत आणि आता शेतीची जी काही त्यांची किंवा शेती त्यांची जी काय आहे ती खूप कमी झालेली आहे आणि कमी झालेली शेती आणि अशा प्रकारे हा मागासलेला शूद्र असलेला प्रवर्ग. शूद्र मी यासाठी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून त्यांचा राज्याभिषेक नाकारला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणी वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाकारला होता आणि अलीकडच्या काळामध्ये पुण्याच्या त्या फुलेबाईने यादवबाईंना अशा प्रकारे शूद्र म्हणून हिणवलं होतं. अशा या शेती करणाऱ्या शेती पिकवणाऱ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन एकदाचा हा मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा शासनाने सोडवावा आणि या बांधवांना घटनेमध्ये टिकणारं आरक्षण द्यावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया आणि या ठिकाणी थांबूयात. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.